जय जय राम जय 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 राम जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती
संताचे उपकार काय सांगू आता 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 संताचे उपकार मज निरंतर मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार क्या बात है? मज निरंतर मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय मज काय द्यावे त्याचे ठेविता पायी ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी ठेविता निर्गम पम गरि गम पम गरि सा निर्गम पद पम गम पम गरि सा निर्गम पद नि ध प प प ग गरि सा ठेविता
धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा धनी 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 सा क्या बात है। काय सांगू आता संताचे उपकार,
काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उत्तराय ठेवितो हा पाय जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिखविते काय द्यावे त्यासे भावे उत्तराय ठेवितो हा पाय जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनु एक चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासे भावे उत्तराय ठेवितो हा पाय जीव थोडा विठ्ठला विठ्ठला काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे भावे उत्तराय ठेवितो हा पाय जीव थोडा ओम नमो श्री अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वस्व विद्याय आत्मरूपा देवा तोची गणेशो सकल अर्थमती प्रकाशो मढे निवृत्तिदासो अवधारो जे जयांचे केल्या स्मरण भय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोगपीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातुं मुनींद्र हे समागततिष्ठं तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू प्रथम नमो
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य तमाम वारकऱ्यांचे हृदयस्थान देहुनिवासी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज ज्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. कीर्तनापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आकाश महाराज सालाभात प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यामध्ये आकाश महाराजांची कथा आपण 7 दिवस झाला आपण श्रवण केलेले आहात. महाराज सांगू का भानगड अशी झाली आहे. माझे गुरुवर्य महाराज कीर्तन ऐकायला इथं आहेत. स्वराचा माझा काहीच मेळ नाही. शिकवायला आमचे गुरुजी होते. आता गुरुजी माझ्या समोर आहे. त्या भजनाचा आणि माझा 36चा आकडा आहे ऋषिकेश महाराज. पण आता मेळ असा झालाय गुरुजी माझ्या समोर आहेत आणि कथाकार तर आहेतच आणि महाराजांचा आशीर्वाद आहे. एवढे माणसं असताना एवढे श्रोते मंडळी असताना एवढा सर्वांचा आशीर्वाद असताना मला कशाची कमी आहे का भागवत महाराज सांगा ना. काहीतरी कमी आहे का. पण आता काहीतरी तुमच्या समोर एवढा महाराजांनी सप्ताह केल्या करत असताना सुद्धा खर तर माझं कीर्तन दुपारी होतं. त्याच्यामध्ये कुणी माणसं नसतेत काही नाही. उघं आपलं हाजरीचं कीर्तन म्हणून चालत होतं. पण ह्या वर्षी जरासं वेगळं झालं गुरुजी. आता काय सांगावं काय नाही मेळ लागला गेलाय. शेठजीचं कीर्तन होतं वीरनाथ महाराज शेठजी. त्यांनी काही कारण न आल्यामुळं अचानक भयानक मला उगा आणून उभा केले. त्याचं मनन नाही चिंतन नाही. मी उगा महाराजांसोबत माग माग फिरणारा माणूस मला कीर्तन करायला इथं थांबवलंय. आता काहीतरी बोललं पाहिजे बरोबर आहे. त्याच नंतर या कीर्तनासाठी या गावचे सरपंच उपसरपंच या ठिकाणी आहेत. ढाण्या वाघ माझ्या पाठीशी असताना मला कशाची भीती हो. काय जे झालं असल काय का होईना सरपंच साहेब इथं आहेत. त्यांच्या जीवावर का होईना मी तर बोलण्याचा प्रयत्न करतो साहेब. तुमच्या जीवावर बर का. हा काय का होईना आता उजळत तिथं उजळत मावळ तिथं मावळ. पण सर्वांच्या समोर इथं करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. या कीर्तनामध्ये 7 दिवस झाले सेवा आमचे विकास महाराज मृदंगाची करतायत. पण आकाश महाराज असा आहे अतिथी देव भव. मोठं मन करून आमच्या ऋषिकेश दादाने या ठिकाणी वाजवलेलं थांबवला दिलेलं आहे. ऋषिकेश महाराज औसा तालुक्यातून इथवर आलेत. महाराजांच्या प्रेमा खातील माझं कीर्तन आहे म्हणून आले असतील. पण आमच्या विकास दादानी मोठं मन करून त्यांना वाजवण्यासाठी इथं थांबवलेलं आहे. महाराजांचे कुठे कुठे आभार. सुंदर ते मृदंग वाजवतायत. दोन्हीकडून मी वाजवतात बरं का. लगडाचंही आणि मी नाही बोलणार. त्यानंतर आमचे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे भागवत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आभार आहे. तदनंतर 8 दिवसापासून ज्यांचा आवाज ऐकताना तुम्ही छोटा पॅकेज बडा धमाका बम असे आमची भगवती दिदी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुंदर असा आवाज आपण ऐकत आहेत. 8 दिवसापासून त्यांनीही माझ्या कीर्तनामध्ये चालीची साथ दिलेली आहे. असंच मला सोबत साथ देतील तासभर. तदनंतर 2 दिवसाखाली ज्यांचं कीर्तन ऐकलं होतं ज्ञानेश्वरी दिदी तेही माझ्या कीर्तनासाठी उभा आहेत. पाठीमागे आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्याकडे आहे. तदनंतर आमचे गुरुजी आहेत
गुरुजींचं पहिल्या सुरू जिथं आशीर्वाद घेतलेला आहे. बघू आता जमल तसं जमल. आमच्या अक्काबाई या ठिकाणी आहेत. संबंध महाराजांचा परिवार गावकरी या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे बरं का, विशेष ऐका ऐका, हे सगळं काही जर माझं कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा असेल, आकाश महाराजांनी या ठिकाणी चॅनल लावलेलं आहे, माऊली कीर्तन सोहळा. आमचे देवाभाऊ या ठिकाणी चॅनेलचे मालक आहेत. हे माझं कीर्तन ऐकण्यासाठी किंवा शूट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल माझं बरं का, त्याच्यावरती भरपूर कीर्तन आहेत. पण जर एकाची ऐकायचं असेल तर त्या ठिकाणी नाव आपलं सर्च करू शकता. बरोबर आहे देवाभाऊ? योगेश महाराज म्हणून सर्च केल्याच्या नंतर इथलंच कीर्तन तुम्हाला ते मोबाईलवरती दिसणार. या ठिकाणी देवाभाऊ आहेत. सर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तावनेला पूर्णविराम देऊन आपण आपल्या अभंगाकडे वळूयात. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. काय सांगू आता संताचे उपकार. बरोबर आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये संतांनी केलेलं उपकार आपल्याला या अभंगामध्ये सांगतायत. लक्ष द्या. हा मनुष्य देह जन्माला येण्याच्या पूर्वी आपल्याला जर हा देह निर्माण झालेला आहे, हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, तो पहिल्या सुरू कुणाचा उपकार असेल आकाश महाराज? आई वडिलांचा उपकार आहे. बरोबर आहे. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिल्याच्या नंतर हा आपण सर्व काही भजन असेल, कीर्तन असेल, हा संपूर्ण जग आपण पाहताय. कशामुळे? आपल्या आई वडिलांनी जन्म दिल्यामुळे. आई वडिलांनी जन्म दिलाय, आई वडिलांचे उपकार आहेतच, पण आई वडिलांनी जन्म दिल्याच्या नंतर आपल्याला कुणीतरी लागतं ना हो. या परमार्थामध्ये ओढ करण्यासाठी आपल्याला या जगामध्ये कसं वावरावं, या जगामध्ये आपण कसं वावरावं, या जगामध्ये आपण कसं राहावं, हे कोण शिकवतं हो? संत शिकवतात. बरोबर आहे. सांगत चला बरं का, कारण रेंज खूप कमी गेली माझी. असं आहे. देवानी संतांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत. बरोबर आहे. आई वडिलांनी जन्म दिलाय, आई वडील आपल्याला जन्म दिलेला आहे. 9 महिने 9 दिवस आपण राहून आपण आईच्या उदरातून आपण या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. पण या जन्म घेतलेल्याच्या नंतर आपल्याला परमार्थ आणि संसार कसा करावा हे आपल्याला साधू संत या ठिकाणी शिकवतात. तुम्ही संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत तुम्ही संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत. अवतार तुम्हा
माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्ती बानू. आई वडिलांना आपल्याला जन्म दिलेला आहे, पण साधू संत आपल्याला हा संसार असेल परमार्थामध्ये असेल आपल्याला शिकवतायत. पण संत आपल्याला शिकवायचं काम करतायत. बाबा, आपण या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे, जन्माला आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे. आपल्याला मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण हा मनुष्य जन्म भेटल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे. साधू संतांची संगती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. या कीर्तन मंडपामध्ये या सप्त्यामध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे. आपण ते करत नाहीत महाराज. आपल्याला मनुष्य जन्म झालेला आहे, पण आपण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपण काय करतो. महाराज 16 वर्षाचा मुलगा महाराज व्यसन करतो साहेब. 16 वर्षाचा मुलगा. अरे आमच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी आमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबरायांनी आपल्या करता ज्ञानेश्वरी लिहिली. कोण? अहो ते पण मुलगाच होता ना. पण आमच्या ज्ञानोबरायांनी गुरुजी ज्ञानेश्वरी निर्माण करावी. पण आता सध्याच्या काळामध्ये विचार करायचा गेला, सध्याच्या काळातलं जर परिस्थिती बघायची असेल तर महाराज 16व्या वर्षामध्ये आपला मुलगा व्यसन करतोय. व्यसनाधीन आपला मुलगा झालेला आहे. महाराज त्याला जबाबदार कोण आहे? तो कोण जबाबदार आहेत? भागवत महाराज, आकाश महाराज कोण जबाबदार असतील तर महाराज आपण स्वतः मायबाप आहेत. अरे स्वतः मी एका कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एकाच्या घरी गेल्याच्या नंतर मी जेवण केलो. जेवण करण्याच्या नंतर वरी बसलो, खुर्चीवरती. बरं का, वरी म्हणजे वरी गेला असं नाही, खुर्चीवर बसलो. मग त्याचा बाप त्या मुलाला म्हणता, अरे जाऊन जरा सिगारेट घेऊन ये. अरे मुलगा जातो, 20 रुपयाची सिगारेट घेतो महाराज, 10-10 रुपयाच्या 2. मला माहिती आहे भाव, कारण माझ्याकडे दुकान आहे. साहेब तुम्ही म्हणसाल ह्यानं ओढते का काय की नाही बरं का. नाही नाही नाही, माझ्याकडे स्वतः किराणाचं दुकान आहे म्हणून मी भाव सांगितला. हा, तो मुलगा जातो. गेल्याच्या नंतर 2 सिगारेट घेतो, पप्पाकडे येतो. पप्पा हे घ्या. पप्पा म्हणतात एकच आहे? हो पप्पा, एक वाटणं मोडली. अरे तो मुलगा एक पप्पाला देतो, गुरुजी एक आपण घेतो, बाहेर जातो आणि स्वतः महाराज सिगरेट ओढतो. जर जर आपण जर त्या आपल्या मुलाला जर सिगरेट आणायला लावला नसाल तर तो मुलगा व्यसन केला असता का? नाही ना. त्याला जबाबदार कोण असेल तर आपण आहेत माय बापांनो. आपण त्याच्याकरता महाराज आपण सत्कार्य आणि महाराज जन्म मिळालाय ना, हा मनुष्य मिळालाय ना, आपल्याला तुकोबराय सांगतायत संतांनी उपकार केलाय. अरे माय बापांनी आपल्याला जन्म घातले, माय बापांनी जन्म घातल्याच्या नंतर आपण काहीतरी कुणाचा तरी उपकार करतो ना महाराज. बरोबर आहे. जन्माला आल्याच्या नंतर एखाद्याने एकावरती उपकार केलेला असतो. आमच्या ज्ञानोबरायांनी, बरोबर आहे, आमच्या ज्ञानोबरायांनी 4 भावंड वाटणं चालतायत. ज्ञानोबा तुकोबरायांचा गजर करत करत 4 भावंड रस्त्याने चालतायत. समोरून एक प्रेत जात होतं. मायबापांनो लक्ष द्या, समोरून प्रेत जात आणि प्रेत जात असताना एक स्त्री समोर येते, ज्ञानोबरायांकडे येते. अरे बाबा हे प्रेत चाललेलं आहे. या ठिकाणी साधू संत चालतायत, वाटणं चालतायत. त्या स्त्रीला वाटावं आपण दर्शन घ्यावं. ज्ञानोबराय वाटणं चालतायत, त्यांचा गजर चालू आहे. वाटणं जात असताना ते स्त्री ज्ञानोबरायांच्या समोर यावी. महाराज आशीर्वाद घेतला. मस्तक ज्ञानोबरायांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि आमच्या ज्ञानोबरायांनी आशीर्वाद द्यावा, सौभाग्यवती भव. ते स्त्री म्हणते ज्ञानोबरायांना, महाराज हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या हो? ज्ञानोबरायांनी विचारलं का? का महाराज ते समोरचं प्रेत जातंय ना, समोरचं ते पार्थिव देह जातंय ना, ते माझ्या मालकाचं आहे. ज्ञानोबरायांचा गेलेला शब्द खोटा नसतो बरं का. ज्ञानोबरायांनी शब्द दिलेला आहे, पण दिलेला शब्द खोटा नसतो.
महाराज ते काय ज्ञानोबा आपल्यासारखे होते का हो? होते आकाश महाराज? नाही ना, आपल्यासारखे नव्हते, आमच्यासारखे नव्हते, तुमच्यासारखे नव्हते. आकाश महाराजांना फोन यावा, महाराज तुमची अशी अशी कीर्तनाची तारीख आहे. महाराजांनी पहिलंच 10,000चं कीर्तन घेऊन ठेवलेलं होतं. परत दुसरा फोन यावा, महाराज तुम्हाला 15,000 देतो या हो. पण आमच्या आकाश महाराजांनी पैशासाठी महाराज 10,000चं कीर्तन सोडून द्यावं का हो? नाही, आमच्यासारखे उदाहरण सोडून द्या, दृष्टांत सोडून द्या. हसायचं नाही, ऐका, लक्ष द्या. अरे माझ्या ज्ञानोबरायांचा शब्द गेलेला आहे, ज्ञानोबरायांनी शब्द दिलेला आहे. सौभाग्यवती भव आशीर्वाद माझ्या ज्ञानोबरायांनी दिलेला आहे. महाराज सौभाग्यवती भव असा आशीर्वाद माझ्या ज्ञानोबरायांनी दिलेला आहे. वचन न मोडी बोलिले हे वचन न मोडी वचन न मोडी बोलिले थे. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी शब्द दिलेला आहे. सौभाग्यवती भाव माझ्या ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिलेला आहे. ज्ञानोबराय समोर जात आहेत. अरे प्रेत थांबवतायत. प्रेत थांबवल्याच्या नंतर प्रेत थांबवलं. प्रेत थांबवल्याच्या नंतर प्रेत खाली ठेवायला सांगितलं. ज्ञानोबरायांच्या म्हणण्याप्रमाणे प्रेत खाली ठेवलं गेलं. महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी हात ठेवावा. महाराज ते मेलेलं प्रेत उठून बसलं. कोण होतं ते? सचितानंद बाबा होते. अरे उठवल्यानंतर सोडून दिलं का? नाही. अरे सचिदानंद बाबा उठा, तुम्हाला भरपूर आणखीन कार्य करायचंय. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगावी आणि आमच्या सचितानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहावी. सचितानंद बाबा आधारे लेखक झाला. महाराज हे संतांनी केलेला उपकार आहे. साधू संतांनी केलेला हा उपकार. आणि त्या मेलेल्या प्रेताला उठवावं आणि उठवल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगावी आणि त्या सचितानंद बाबांनी ते ज्ञानेश्वरी लिहावी. विचार करा, हे साधू संतांची अरे कृपा आहे. साधू संतांनी केलेला हा उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार तुकोबरायांनी या काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू
पहिल्या चरणामध्ये सांगतायत, काय सांगू आता संतांचे उपकार. साधू संतांनी काय उपकार आपल्यावरती करावा. काय, अरे एखाद्याचं लग्न असावं, लग्न असल्याच्या नंतर एखादी मनुष्य सावकाराकडे जावं, सावकार अहो माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी काहीतरी पैसे द्या. तो सावकार एखाद्याची मदत करतो ना महाराज, त्याला म्हणावं संतांनी केलेला हा उपकार. एखाद्या मनुष्यानं त्या मनुष्यावरती केलेला हा उपकार. महाराज आता कोण कुणाचा उपकार करायला हो? कोण कुणाचा उपकार करायला? कोणी कुणाचं नाही महाराज. कोण आहे या जगामध्ये? कोणीतरी आपलं आहे का हो? कुणीतरी, कोण आपलं कुणीतरी आहे का? नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे नाही कुणाचे धागे दोरे नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय मेल्या मागे सर्व राहिले धागे नाही रे. परिस्थितीमध्ये कोण कुणाचं आहे का हो? आहे आकाश महाराज? कुणीतरी आहे का? नाही ना. कोण आहे महाराज? कोणीतरी सोबत राहतं का हो? राहत नाही महाराज. हा जग खूप बदललेला काळ आहे. या जगामध्ये महाराज कोणी एखाद्याचं एखादं मदत जर करायचं गेलं तर महाराज जमणार नाही हो, जमणार नाही महाराज. आपलं आपल्यातच भांडण लागू लागले हो. आपण आपल्यातच आपले भांडण लागू लागले. विचार करा महाराज, दोन भावाचा कुटुंब आहे. दोन भावाचा कुटुंबामध्ये राहत असताना एका रक्ताच्यातून नात्यातून जन्माला आल्याच्या नंतर, दोन भाऊ जन्माला आल्याच्या नंतर महाराज त्या घराची वाटणी करून घेतायत. त्या घराची वाटणी करून घेत असताना महाराज त्या स्वतः आपल्या शेताची सुद्धा वाटणी करून घेतायत हो. एवढं जग बदललंय गुरुजी. एवढं महाराज, एवढं कुठं थांबायलंय हो? एवढं तर कुठं थांबायलंय? थांबत नाही. अरे माय बाप सुद्धा आपण वाटून घेऊ लागलो हो. माय बाप सुद्धा महाराज, माय बाप एका भावानं म्हणावं, भावा ए भाऊ, एक महिना आई माझ्या सोबत राहील, एक महिना पप्पा तुझ्या सोबत राहतील. विचार करा महाराज, या जगामध्ये कोण कुणाचं आहे हो? कोण कुणाचं नाही हो. अरे फक्त उपकारच करतील ते म्हणजे माझे साधू संत. साधू संतांनीच केलेला उपकार हा खरा आहे. साधू संत केल्यानंतर येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
यासाठी महाराज एक दृष्टांत सांगून जातो. एखाद्याचा उपकार करायला मी गेलो होतो. आकाश महाराज काय झालं, मी निघालो कीर्तनाला. कीर्तनाला निघाल्याच्या नंतर कीर्तनाला निघत असताना मी म्हणलं माझ्या ड्रायव्हरला, म्हणलं बाबा गाडीमध्ये बस. ड्रायव्हर वगैरे आहे बरं का आकाश महाराज, मला माझ्याकडे गाडी आहे, फक्त गाडी नाही. आता ते येईल हळूहळू. पण मी कीर्तनाला निघालो. कीर्तनाला निघत असताना ड्रायव्हरला बोलून घेतलं, ड्रायव्हरला सोबत घेतलं. ड्रायव्हर गाडीमध्ये बसला. मी निघालो कीर्तनाला. आकाश महाराज मी निघालो कीर्तनाला. गाडीमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरने म्हणलं महाराज आपण रोज कीर्तनाला जातायत. ऐका ऐका, लक्ष द्या, लक्ष द्या. महाराज आपण रोज कीर्तनाला जातोय. सकाळी कीर्तन करता, दुपारी भागवत कथा करता. भागवत सुद्धा येतं बर का. बर हा, भागवत करता, संध्याकाळी परत कीर्तनाला जाता. पण महाराज एवढं करत असताना महाराज मला एक बोलायचं म्हणलं. म्हणलं बोल, माझाच माणूस आहेस तू, बोल, बिंदास बोल. धान्या वाघ आपल्या पाठीशी आहे, बोल. म्हटल्यानंतर बोललं महाराज आपण रोज कीर्तनाला जातो हो, पण महाराज माझ्या पायामध्ये चप्पल नाही. म्हणला चप्पल. मी म्हणलं त्याला चल कुठे चाललो आपण, डोंगरजला कीर्तनाला चाललो, चल आपण जाऊ. दत्तगडावरती खूप मोठा सप्ताह आहे, चल तिथे एखादी तुला घेऊन देतो. त्याला म्हणलं महाराज आपण चलाव कीर्तनाला. वाजलेत 8. आता आमच्या ऋषिकेश महाराजांना माहिती आहे 8 वाजता सगळे दुकानं बंद होतात. त्याला म्हणलं महाराज सगळे दुकानं वाटणं बंद झालेत, आता तुम्ही कुठली चप्पल घेऊन देता. म्हणलं चल रे बाबा. म्हणलं चल. त्याला सोबत घेतलं, गावामध्ये आलो. मग आल्याच्या नंतर म्हणलं बाबा इथं आला, हार एखाद्याची चांगली बघून. काय म्हणलं गुरुजी, एखाद्याची चांगली बघून हार. मग मी कीर्तनाला आलो. कीर्तनाला आल्यानंतर सुंदर असं वातावरण होतं. कीर्तन चांगलं केलं. कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी मी माझी चप्पल सोडली होती ना, त्या ठिकाणी माझी चप्पलच नव्हती. आता काय करणार. मी म्हणलं चला, लावलं लोकांच्या डोळ्याला पाणी की येतंय दक्षिणा, जाऊ दे एखादी गेलं तर काय झालं. म्हणून गाडीमध्ये बसलो. भागवत महाराज बसलो गाडीमध्ये. गाडीमध्ये बसल्याच्या नंतर माझी चप्पल गेल्यामुळे मी गप बसाव का. त्या ड्रायव्हरला म्हणलं अरे हाणलास काय एखादी चप्पल, कारण माझी गिरती ना, म्हणून माझ्या लक्षात आलं होतं. मी म्हणलं चप्पल घेतलास का. महाराज घेतलो. म्हणला दाखव. त्यानं दाखवलं. ते तर चप्पल माझीच निघाली. आणि हे तर चप्पल माझी आहे की. महाराज तुम्हीच म्हणत हो की हा एखाद्या चांगल्याची. विठाला आणि एखाद्यावर उपकार करावा तर हे महाराज आपण असलं करायला वाटलं. त्याच्यासाठी आपण उपकार करायला जाऊ नाही. पण साधू संतांनी केलेला हा उपकार. एवढं सगळं बोललो पण अभंगावर चालू बरं का आकाश महाराज. कसा एवढं समाज आहे, एवढे गाणारे वाजवणारे आहेत, एवढा सर्वांचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं साधू संतांनी हा केलेला उपकार आहे. आपण करावं तर चांगलं नसते महाराज. आपण केलेला उपकार ते आपल्यालाच भोवते. त्याच्यासाठी आपण करायला जाऊ नये. त्याच्यामुळं तुकोबरायांनी, ज्ञानेश्वरराय ज्ञानोबारायांनी एखाद्यावरती केलेला हा उपकार आहे. ज्ञानोबाराय एखाद्याच्या, ज्ञानोबाराय वाटेनं चालत होते. ज्ञानोबाराय रस्त्यानं चालत असताना आमच्या ज्ञानोबारायांना भूक लागली होती. 4 भावंड ज्ञानोबारायांकडे 4 भावंड आहेत. माझ्या ज्ञानोबारायांकडे खाण्यासाठी काय नव्हतं महाराज. पहिल्याच्या काळामध्ये काही नव्हतं. ज्ञानोबारायांनी भिक्षा मागण्याकरता गावामध्ये जावं, आळंदीमध्ये प्रवेश करावा. माझ्या ज्ञानोबारायांना खाण्यासाठी काही मिळत नव्हतं. काहीच मिळत नव्हतं, काहीच. अरे एखाद्याच्या दाराला जावं, भिक्षांत हे असं म्हटल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबाराय आल्याच्या नंतर दरवाजा लावून घ्यायचे. हो गुरुजी, एवढी परिस्थिती वाईट माझ्या ज्ञानोबारायांची होती. ज्ञानोबारायांनी दुसऱ्याच्या दाराला जावं,
ज्ञानोबरायांनी परत एकदा मागावी भिक्षांत हे. अरे माझ्या ज्ञानोबरायांनी कोणी सुद्धा भिक्षा मांडली नाही हो. एखाद्याने भिक्षा मांडावी. ज्ञानोबराय घराकडे घेऊन येत आहेत. माझे ज्ञानोबराय घराकडे येत असताना त्या आळंदीच्या पोरांनी महाराज माझ्या त्या ज्ञानोबरायांच्या झोळीमधलं पीठ खाली सांडावं. अरे सांडलं नाही, माझ्या ज्ञानोबरायांचं सांडलेलं पीठ हे तुडवलं गेलं. महाराज एवढी ज्ञानोबरायांची गरीब परिस्थिती होती, एवढी वाईट. मग ज्ञानोबरायांना सांडलेलं पीठ अलगत असं घराकडे न्यावं. ज्ञानोबराय घराकडे जात आहेत. घराकडे गेल्याच्या नंतर छोटीशी मुक्ता त्या ज्ञानोबरायांकडे वाट पाहते. आता माझे दादा येतील, आता येतील, आता येतील. ज्ञानोबराय आता येतील, आता येतील असं म्हटल्याच्या नंतर छोटीशी मुक्ता ज्ञानदादाकडे पाहते. ज्ञानोबराय रडत रडत घराकडे येत आहेत. घराकडे आल्याच्या नंतर ताट लावून घेत आहेत, ताटी लावून घेत आहेत. छोटीशी मुक्ता म्हणते, दादा दादा दरवाजा लावून घेऊ नको रे. दादा दरवाजा उघड. अरे तुला आता नाही मागून तुला दिली तर काय झालं. दादा मला भूक लागली नाही रे. दादा मला भूक लागली नाही. दादा दादा ताठी उघडा. अरे छोटीशी मुक्ता त्या ज्ञान दादाला उपदेश करते, दादा उघडा ताटी. अरे ज्ञानोबरायांनी ताठी उघडावी आणि त्या ज्ञानोबरायांनी महाराज काय हो विश्वपट ब्रह्मदो विश्वपट छोटीशी मुक्ता त्या ज्ञान दादाला उपदेश करते, दादा दादा आता ताठी उघडा. दादा किती दिवस तुम्ही ताठीमध्ये बसणार आहे. दादा आपण या जगाला काहीतरी सांगायचंय. दादा आपल्यासाठी आपले आई वडील देहात प्रायश्चित्त भोगतायत. दादा दादा ताठी लावून जमणार नाही रे. दादा ताठी लावून आपल्याला राहायला जमणार नाही. दादा तुम्ही ताठी उघडा हो. या जगाला काहीतरी आपल्याला न्याय द्यायचंय. या जगाला आपल्याला काहीतरी सांगायचंय. त्या छोटीशी मुक्ता त्या ज्ञान दादा उपदेश करतो.
ऋषी मुक्ता त्या ज्ञान दादाला उपदेश करते, दादा उघडा ना ताटी. अरे त्याच ज्ञानोपरायांना पहिल्याच्या काळामध्ये खायला भेटत नव्हतं. आता सध्याच्या काळातला विचार करायचा गेला, महाराज आता आषाढी वारी होऊन गेली आपली. त्या आषाढी वारीमध्ये महाराज, त्या वारीमध्ये लोक एवढं वाटतात महाराज, वाटणारे जास्त आहेत पण खाणारे कमी आहेत. कशामुळे? त्या ज्ञानोबरायांच्या पहिलं केलेल्या त्या उपकारामुळे आज आपल्याला खाण्यासाठी काहीतरी भेटतंय. महाराज आपली घरी गेल्याच्या नंतर आपली स्वतःची बायको आपल्याला जेवाय वाढत नाही. वाढते का? कुणाची वाढते? हात वर करा बरं. नाही ना महाराज, कुणाची वाढते? वाढत नाही महाराज. अरे पण आमच्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामुळे, शांत घ्या, ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये महाराज स्वतः पंगत वाढणारी लोक साहेब समोर येतात. घ्या माऊली, खावा माऊली. अरे कशामुळं महाराज? देत एवढं लोक वाटणारे. एखादी प्रसंग असा घडला आमच्या वारीमध्ये. आम्ही महाराज साहेब सर्वजण चालत होतो. आकाश महाराज तुम्हाला माहिती आहे, लक्ष द्या, आठवतंय का नाही की पण मी सांगतो. आम्ही वारीमध्ये चालत होतो. चालत असताना एवढं ऊन लागत होतं महाराज, पाय पडायचे. कारण कुणी चप्पल लिहून चलतं, कुणी बिना चप्पलाची चलतं वारीमध्ये. कुणाचं काहीतरी असतं महाराज ते मागणं. आमच्या आकाश महाराजांनी गेल्या वर्षी चप्पल सोडली होती, त्याच्यामुळं आठवलं बरं का मला. काही महाराज आपण वाटेनं चालतोय, एवढं ऊन होतं. सहज आम्ही म्हटलं महाराज, आमच्या महाराजांना म्हटलं, महाराज एवढं ऊन लागते महाराज, काहीतरी थंड पिण्याची इच्छा आहे. आठवतंय आकाश महाराज? हा, आठवलंच पाहिजे. महाराजांना आम्ही म्हणलं, महाराज एवढं ऊन लागते, खूप ऊन लागते हो महाराज, खूप ऊन लागते. एवढं चालून आम्ही थकलेलो आहेत महाराज, आम्हाला काहीतरी थंड प्यायचंय. ऋषी बी होता वाटतं सोबत आमचे, बरोबर आहे. तर वाटेनं चालत असताना महाराज थोड्या क्षणावरती महाराजांनी म्हणलं थंड पिण्याची इच्छा आहे. महाराज म्हणले चला पुढं, गावात थंड आहे म्हणले. हा, तर थंड आहे म्हटल्याच्या नंतर आम्ही थोडं गावामध्ये गेलो महाराज. गावामध्ये गेल्याच्या नंतर महाराज तिथं काय वाटत होतं? लस्सी. ऋषी दादाला माहिती आमच्या ऋषी दादाला आम्ही एवढी पिली की महाराज पाकिट पूर्ण पार करून टाकले. अहो जे मागल ते गुरुजी, जे मागल ते, जे पाहिजे ते कुठे भेटतं? वारीमध्ये. जे संताकडे एवढा आहे, तुम्ही काही मागा हो, मागा, जे मागायचंय ते मागा. ते सगळं संताकडे आहे, पण मागायची पद्धत बदलून गेली. आकाश महाराज काहीही मागतात हो लोक, काहीही, जे मंडल ते मागतात. काय झालं? संत उधार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उधार भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उधार
देतायत. संत एवढे उदार आहेत, एवढे उदार आहेत, तुम्ही जे मागचाल ना ते देण्यासाठी संत उदार आहेत. पण तुम्ही काय मागचाल हो? काय मागचाल? 8 दिवस झाला आपण कीर्तन कथा ऐकता. 8 दिवस झालं. आज फक्त संतांकडे आणि देवाकडे मागण्याचे दिवस आहे. बरोबर आहे? मागा, संताला काय मागायचं ते मागा. पण महाराज काय मागतो आपण? काय मागतो? काय मागतो महाराज? आपण देवाकडे गेल्याच्या नंतर, देवा, ए देवा, 4 वर्ष झाले माझ्या मुलाच्या लग्नाला, अजून मला मुलगा नाही, हे मागावं नाही महाराज. अरे त्या देवाकडे आपण जातो महाराज, एवढीची साखर घेऊन त्या देवाकडे गेल्याच्या नंतर थोडीच महाराज चुटकीभर साखर ठेवतो आणि त्या देवाला मागतो, देवा अरे 4 वर्ष माझ्या मुलाच्या लग्नाला झालेत, मला आणखीन मुलगा नाही. अरे महाराज तुमच्या त्या 4 चुटकीवरती महाराज तुम्हाला मुलगा देईल का हो महाराज? त्याच्याकरता आपण भजन कीर्तन देवाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे महाराज. हे मागावं देवाला. आपण काय मागतो? काय मागतो? एखाद्याने काय केलं महाराज? एक मनुष्य देवाकडे गेला, देवा, ए देवा, बघा कुणाकडं मग काय मागावं याची अक्कल पाहिजे बरं का. कुणाकडं काय मागावं याची अक्कल पाहिजे. अक्कल. हा. एक मनुष्य देवाकडे गेला, देवा, देवा तुला द्यायचं असेल, देवा, देवा तुला द्यायचंय ना, देवा, देवा, बोलू का? ऐका ना. देवा, आमचा हे देवा नाही बर का, 28 युगापासून थांबलेला पांडुरंग परमात्मा, त्या देवाला मागतात. देवा, बोलूच नाही. अरे मागा काहीतरी. नाही देवा, देवा तुला द्यायचंय ना, देवा, देवा माझी बायको पळून गेली रे. आता का देव का ह्याची बायको आणून हुडकून आणून देत? होय डोंगरचकर, तुमची बायको जर पळून गेली तर त्या देवाला मागाव का? पळून जायचे पत्र तुम्ही काय करत होता? विठ्ठल विठाला 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 विठाला. महाराज देवाकडे हे मागाव का? मागू नये. देवाकडे काय मागाव? देवा तुला द्यायचंय ना, द्यायचं असेल तर मला बैल कर म्हणतात. बैल, बैल मागायची वस्तू आहे का? नाही महाराज. अरे मला शेतामध्ये काम करणारा बैल नकोय, मला शेतामध्ये राबणारा बैल नकोय. अरे देवा तुला द्यायचं असेल तर मला त्या ज्ञानोबरायांच्या पालखीमध्ये चालणारा, ज्ञानोबरायांची पालखी घेऊन चालणारा ते बैल मागावं. हे मागावं देवाकडे. हे आपण काय मागतो? देवा, एक मुलगा मंदिरामध्ये गेला, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर उद्या त्याचा इंग्लिशचा पेपर होता, देवळात गेला, हनुमंतराया, हनुमंतराया उद्या माझ्या इंग्लिशचा पेपर आहे, काहीतरी कर. हनुमंतराय म्हणले, काय म्हणले? मला जर इंग्लिश आली असती तर देवळात कशाला बसलो असतो? विठाला हे मागू नये देवाकडे. देवाला काय मागावं? देवा अरे देवा तुला द्यायचं असेल तर मला कुत्रा कर म्हणतात. व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. संत समागे में हो कादिए परिए, संत समागे में हो एखादी
याती मग राम नाम होईल श्रवण मग राम नाम होईल श्रवण संत राग कधी हे तरी आवे दर्शन याती संत राग कधी हे तरी काय मागावं आपण? कुत्रा? कुत्रा मागायची वस्तू आहे का हो? अरे कुत्रा कसा दे बाबा? मला कुत्रा व्हायचा असेल ज्या पद्धतीतला संतांच्या संघातीमध्ये राहणारा मला कुत्रा दे म्हणतायत. अरे कुत्रा द्यायचा असेल ना, जे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहणार आहे ना, वाघ्या नावासारखा मला कुत्रा कर म्हणतायत. वाघ्या तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, तुझे दारीचा कुत्रा, तुझे दारीचा कुत्रा, तुझ्या दारीचा कुत्रा नको करू दातारा, तुझ्या दारीचा कुत्रा नको करू दातारा, दातारा दातारा. एवढं मागाव महाराज कुत्रा करायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहणार आहे ना, त्या वाघ्या नावासारखा कुत्रा म्हणतायत. काय करावं त्या कुत्र्यानं? काय करावं? अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा देह गेला ना, त्यावेळेस महाराज तो कुत्रा रडत होता. कोण? कुत्र. आपल्या सुना रडतात का सासू मेल्यावर? नाही महाराज, 2 रुपयाची जन्माची डब्बी द्यावा लागते, मग तिनं डोळ्याला लावून घेते, पुन्हा कवा तर पाणी येते. सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न. सासूसाठी रडते सून, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न. सासूसाठी रडते सून, भाव अंतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. भावांतरीचा भिन्न. रडते का महाराज कधी? सूड आपण सासू मेल्यानंतर रडते का? रडत नाही महाराज. त्याच्याकरता 2 रुपयाची जडबॉम्बची डब्बी जवळ द्यावं लागतं, तवा कुठं तर सुनाच्या डोळ्यामध्ये पाणी येते. येत नाही गुरुजी, खूप परिस्थिती वाईट होऊन गेलेली आहे. अरे त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं रडावं. रडावं कोण? महाराज त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा देह गेल्याच्या नंतर अरे वाघ्या रडत नाही याच्यात नवल नाही. अरे ज्याच्या सोबत आपण राहतोय ना महाराज, तो घोडा सुद्धा घळघळ रडू लागला. हो घोडा, त्या घोड्याला अक्कल आहे पण आपल्याला नाही. त्या घोड्याला अक्कल आहे पण आपल्याला नाही महाराज. सत्य परिस्थिती सांगतोय गुरुजी, मनाचं नाही सांगत. जे काही होतंय ते सत्य सांगतोय ना. इथं थांबल्यावर सत्यच बोलावं लागतं, खोटं बोललं तर जमत नाही. सत्यच सांगावं लागतं. अरे तो वाघ्या नावाचा कुत्रा रडतो, अरे तो महाराज घोडा रडतो. घोडा घोडा कशामुळे रडतो? कशामुळे रडतो? अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या उपकारावरती तो महाराज घोडा रडतो. घोडा रडतो. अरे महाराज तो कुत्रा काय करतो? वाघ्या नावाच्या कुत्र्यानं अरे त्या चित्तामध्ये स्वतःची हुडी टोकतो आणि आपला देह महाराज त्या ठिकाणी गमावतो. महाराज त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत महाराज त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची सुद्धा समाधी आहे. कुत्र्याची समाधी आहे. आपले कवा बांधत्यात म्हणा मेल्यावर. महाराज मेलं की 2च दिवस बसतात, पुन्हा समाधी का फिमाधी.
भगवत पुन्हाचं पुन्हा वर शिश्रत कुणी घालना गेले त्याच्या करता साधू संतांनी केलेला हा उपकार आहे. उपकार केला पण कसा अभंगाच्या काय घ्यावे त्याचे व्हावे उपकार उत्तर आई काय घ्यावे त्याचे व्हावे उतराया काय घ्यावे त्याचे व्हावे उतराया काय घ्यावे त्याचे व्हावे उतराया काय द्यावे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत काय द्यावे यासी भावे उत्तर आहे ठेवी तो हा पाय जीव थोडा. एवढा साधू संतांनी उपकार केलेला आहे एवढा साधू संतांनी आपल्यावरती उपकार केलेला आहे. काय द्यावं महाराज काय द्यावं महाराज काहीच नाही देता येत ना. काय द्यावे यासी भावे उत्तराय ठेवी तो हा पाय जीव थोडा. अरे तुझ्या चरणावरती एवढा संतांनी उपकार केलेला आहे एवढा देवाने उपकार केलेला आहे काहीच महाराज देऊ शकत नाही. आपण फक्त काय देऊ शकतो फक्त महाराज आपलं जीव देऊ शकतो. जीव देतो तू कमून भाव जीव देव पाई कमून भाव जीव देव पाई तू कमणे भाव जीव देवा पायी तू कमणे भाव जीव देवा पायी तू कमून भाव जीव देव पाई तू कमून भाव जीव देव पाई तू कमणे जीव भाव देवा पायी तू कमणे
माझा जीव जरी दिला ना तुझ्या पायावरती जीव, अरे एवढा उपकार केलायस देवा, खूप उपकार, संतांनी उपकार भरपूर केलेत. अरे माझा देह आणि माझा जीव जरी दिला ना तरी मी परतफेड करू शकणार नाही रे, कधी करू शकणार नाही, करूच शकणार नाही. तो बरं आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात. सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश मागे उत्तर आहे. करोनी सायास भरते करोनी सायास शक्ती भरते काय द्यावे द्यावे काय द्यावे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत सहज बोलणे हीच उपदेश करोनी सायास शिकविते. कोण आहे बाबा? एक दृष्टांत सांगून जातो. एक गावभा नावाचा माणूस होता, माझ्यासारखा. गावभा नावाचा एक मुलगा होता आणि त्याच्या आईनं सणा दिवशी पोळ्या जीव घातल्या होत्या. एक सण होता आणि त्या सणामध्ये गावबाच्या आईने तिला पोळ्या जीव घातल्या. बाबा आज सण आहे, आपण या सणाच्या दिवशी आपण पोळ्या खाऊ असं म्हटल्याच्या नंतर गावबाला पोळ्या करून दिल्या. गावबाने पोळ्या खाल्लं पण दिवस संपला. ते गावबान म्हणलं आई आई मला परत पोळ्या खायचे ग. आईची परिस्थिती वाईट होती. बर आकाश महाराजांचा मेसेज आला, 11 वाजले सोडून द्या. 10 मिनिटं घेतो आकाश महाराज, जास्त घेणार नाही. काटलं माझं सगळं वाया गेलं. एक गावभा नावाचा माणूस होता, मुलगा होता. सणा दिवशी आईने पोळ्या करून दिल्या होत्या. बरोबर आहे गुरुजी? त्याने विक्षेप आणलं हो. आईनं पोळ्या करून दिल्या. दिवस संपला. परत त्या मुलानं आईला म्हणलं आई मला पोळ्या खायची ग. आईची परिस्थिती वाईट होती. आईने म्हणले अरे गावबा, अरे रोज रोज आपल्याकडे कुठं पोळ्या भेटणार आहेत रे? आपली परिस्थिती वाईट आहे, रोज आपण कुठून पोळ्या करणार? महाराज मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी गावामध्ये नामदेव राहत होते. राहत असताना नामदेव महाराजांकडे घेऊन गेल्याच्या नंतर
आईने नामदेवरायांच्या घरामध्ये मंदिर होतं आणि रोज त्या ठिकाणी मंदिरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य येत होता. गावबाच्या आईनं मंदिरामध्ये नेलं. नामदेवराय समोर होते. नामदेवराय समोर असल्याच्या नंतर गावबाच्या आईनं म्हणलं, महाराज हा माझा मुलगा आहे आणि कालच्या सणाला मी पोळ्या करून दिल्या होत्या, आज सुद्धा पोळ्या मागतोय महाराज. माझी परिस्थिती वाईट आहे, रोज मी कुठून पोळ्या देणार महाराज, तुमच्यापाशी राहू द्या ना. महाराज तो गावबा हुशार होता. गावबा हुशार होता. गावनं महाराज मी राहतो, काहीच काम करणार नाही बरं का, खातो आणि झोपतो. त्यानं म्हणलं ठीक आहे बाबा, म्हणलं काहीच करणार नाही, म्हणलं ठीक आहे. म्हणलं महाराज नैवेद्य आला आद्य देवाला, नंतर गावबाला. गावबाचं रोज रोटेशन चालू झालं. भागवत महाराज रोज त्याला काहीच काम करायचं नाही, आलेलं नैवेद्य खायचं आणि झोपी जायचं, खायचं झोपी जायचं, काम एवढंच काम करू लागला. अरे पण त्या वेढ्या गावबानं महाराज त्या गावबाला रोज महाराज उठले की फक्त एकच काम करायचं, खायचा झोपायचं, खायचं झोपायचं, काहीच काम नाही. महाराज पाणी भरायला लावलं तर पाणी भरायचं नाही, कुठलं काम कर म्हणलं तर करायचं नाही. महाराज मी पहिलेच सांगून आलो, म्हणला काहीच काम करणार नाही. तुम्हाला आधीच सांगितलं म्हणला, ऍडमिशन घेतानाच म्हणला मला भजन करायचं नाही, कीर्तन करायचं नाही, फक्त मला खाऊन झोपू द्या. मला का गरजा म्हणला. आता काही आमच्याकडे येतात महाराजांकडे, महाराज आमच्या पोराला भजन नका, कीर्तन नका, फक्त शाळा शिकू द्या. काय महाराज, अरे शाळा शिकत असताना, अरे महाराज एवढं वारकऱ्यांच्या मध्ये ताकद आहे, एवढं ताकद आहे गुरुजी. अरे शिकलेला डॉक्टर सुद्धा महाराजांच्या पाया पडतो. काय त्या डॉक्टरकी मध्ये, बरोबर आहे ना, बरोबर आहे. पण महाराज त्या गावबाला एकच काम होतं, खायचं आणि झोपायचं. महाराज त्या नामदेवरायांनी गावबाला म्हणलं, गावबा अरे गावबा काम करे बाबा. अरे त्या गावबाला महाराज एवढा वेढा असणारा गावबा, महाराज एवढं वेढा असणारा गावबा, फक्त खाऊन झोपणारा गावबा, महाराज राहिलेलं रामायण लिहिलं हो. महाराज काय देऊ यासी भावे उत्तर आहे, ठेवी तोहा पाय जीव थोडा, सहज बोलले फक्त गावावरती हात ठेवावा. अरे महाराज ते राहिलेलं रामायण आमच्या त्या गावबाने लिहिलं, सहज महाराज सहज हात ठेवावा त्या वेड्या गावावरती, आणि तो वेडा राहिलेला गावबा महाराज राहिलेलं रामायण लिहावं. सहज बोलणे हीच उपदेश करुणी सायास शिकविती, तुकोबराय अभंगाच्या. तू कामाने वास्ता देनुवेची तू कामाने वास्ता देनुवेची तू कामाने वास्ता देनुवेची तू कामाने वास्ता देनुवेची
महाराजांच्या चरणामध्ये सांगतायत तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज एती सांभाळीत. बाबा मी तुझा सांभाळ सगळा करेल रे, सगळा करेल. तुझा सांभाळ करण्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे. काय? विठोबा रखुमा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ते तैसे मज येती सांभाळीत. झालेली सेवा सर्व मायबापांच्या चरणी, ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची सेवा ज्यांनी मला दिली ना महाराज, माझं काय भाग्य हो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाम जोडीला. बाबा काय माझं भाग्य हो. एवढं लोकांसमोर, एवढं गायक वादकांसमोर मला कीर्तन करण्याची संधी मला दिली ना महाराज. मी कुठं पडलो असतो की हो. मी दहावीला फक्त 36% मार्क आहेत. मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मला काहीच येत नाही महाराज. पण तुमच्या समोर कीर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली. काय माझं भाग्य असेल. फक्त जसं ज्ञानोबारायांनी रेढ्यावरती हात ठेवला ना, ज्ञानोबारायांनी रेढ्यावरती जसा हात ठेवला ना, त्याच पद्धतीनं गुरुवर्य तानाजी महाराजांनी माझ्यावरती हात ठेवला आणि मला इथं कीर्तन करण्याची संधी, कीर्तन करण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न म्हणजे माझ्या महाराजांनी केलेला आहे. कुठं महाराज माझ्या गावामध्ये कुठं गोट्या खेळत बसलो असतो की साहेब, पण आज मी येशीच्या गाडीमध्ये फिरतोय, तुमच्या समोर कीर्तन करतोय, भजन करतोय. एकामुळेच महाराजांनी फक्त हात माझ्यावरती ठेवावा आणि महाराज फक्त कीर्तन करण्याची संधी, कीर्तनापर्यंत नेण्याचं काम माझ्या महाराजांनी केलेलं आहे. इथवरच नाही महाराज, इथवरच नाही, पण शिकवल्यानंतर स्वतः महाराज YouTube चॅनल बोलवलं. कधी माझ्या लग्नामध्ये कवा किती कोण शूट करणार आहे की नाही की, पण महाराजांनी आधीच माझं केलं. एवढं धाडस आमच्यासाठी महाराज करतायत. इथपर्यंत महाराजांनी कीर्तन करण्याची संधी, एवढं धाडपण आमच्यासाठी महाराज करतायत. महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो. जे काही आहे ते माझ्या सद्गुरूचा प्रसाद असेल. जे काही चांगलं आहे ते घेऊन जावा आकाश महाराज, जे काही नाही ते माझ्या पत्रात टाका. आमचं कामच आहे, आमचं दुकान आहे. घातीला दुकान देती आली अशी दाद. इथं नाही चाललं तर दुसरीकडे दुकान घेऊन टाकतात, तिथं तर चलन. झालेली सेवा सर्व मायबापांच्या चरणी, सर्व आमचे या ठिकाणी गायन कालकर आहेत, आमचे गुरुजी आहेत. काय बोलावं गुरुजी समोर असं वाटत होतं, पण तोडक्या मोडक्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सर्व मायबापांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली